तर सांगली जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्यांमध्ये सुरू झालेल्या संततधार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले। पूर्वेकडील खानापूर, आटपाडी, तासगाव, जत आणि कवठे महांकाळ या तालुक्यांमध्ये खरीप पिकांची पेरणी झाल्यावर पावसाचा मोठा खंड पडला होता। त्यामुळे उगवून आलेली पिकं माना टाकू लागली होती। मात्र आता पूर्व भागामध्ये पडत असलेल्या संततधार पावसामुळे या खरीप पिकांना जीवदान मिळाले। सांगली जिल्ह्यामध्ये आता पश्चिम भाग आणि पूर्व भागामध्ये देखील संततधार पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावायला सुरुवात केली आणि त्यामुळेच ज्या पूर्वेकडील तालुक्यातील पेरणी झालेल्या पिकांनी माना टाकल्या होत्या त्या पिकांना एक प्रकारे जीवदान मिळालेलं आहे। जे खरीपांच्या पेरण्या खास करून सांगली जिल्ह्यातील पूर्वेकडचे जत, आटपाडी, खानापूर, तासगाव या तालुक्यामध्ये ज्या मुळात कमी पेरण्या सुरुवातीला झाल्या होत्या, मात्र ज्या पेरण्या झाल्या होत्या खरीपांच्या पिकांच्या त्या पिकांना पाऊस चा खंड पडल्यामुळं काही आठवड्यापूर्वी पिकं वाळू लागली होती। मात्र आता जी संततधार सुरू झाले त्यामुळे या पिकांना खरीप पिकांना जीवदान मिळालं चित्र पाहायला मिळतंय। सध्याच्या आकडेवारीनुसार जवळपास 76% आसपास या जिल्ह्यामध्ये खरीपाच्या पेरण्या झालेल्या आहेत। त्यामुळे आणखी काही प्रमाणामध्ये ह्या पेरण्या वाढतील। आता जो पाऊस संततधार जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये देखील पडतोय, पूर्व भागामध्ये देखील संततधार पाऊस पडतोय, यामुळे या पिकांना एकीकडे जीवदान मिळालेलं आहे आणि दुसरीकडे जे काही पेरणी क्षेत्र बाकी होतं ते देखील पेरणी आता शेतकऱ्यांनी करायला सुरुवात केली। त्यामुळे या पावसामध्ये जो काही मागच्या आठवड्यामध्ये खंड पडला आणि त्यानंतर या पाऊस सुरू झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या मध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण आहे आणि जे पेरणी झाल्या होत्या त्या पेरण्याच्या पिकांना एक प्रकारे जीवदान मिळाल्याचे चित्र सांगली जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।